राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी 74 वर्ष जगले. 74 अर्थात बेरीज ही 11 आली, म्हणजेच हनुमंत हा 11वा रुद्र होता. की 7व्या ते 13व्या शतकामध्ये ऊन सोन्याचा तर पाऊस मोत्याचा पडत होता. फुलांवर अत्तरांचा दव आणि स्त्रियांच्या सोन्याच्या बांगड्या कपडे धुत असताना घासून घासून नदीचे काठ सोनेरी झाले होते. इतका आपला भारत देश सुवर्ण क्रांतीने बहरलेला होता. राजा देशद्रोही झाला, देवस्थळांचा उच्छेद केला, तीर्थमहिमा सफळ मोडीला ठाई ठाईचा, परंतु त्यांना महाराष्ट्र जिंकता आला नव्हता. परंतु 712च्या सुमारास बगदाद वालिद नामक खलिदच्या आज्ञेने प्रथमच सिंध प्रांत काबीज केला आणि कलियुगाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुरुषांवर अत्याचार करून त्यांना मुसलमान करण्यात आले. 5, 50, 100, 200 नव्हे तर हजारो कुलीन स्त्रियांना दासी करून त्यांची इराण देशात विक्री केली. देवल देवीला जिंकून तिचा निकाह अल्लाउद्दीन खिल्जीच्या मुलाशी झाला. इथून खऱ्या अर्थाने आंतरजातीय विवाहाचे पर्व सुरू झाले आणि देशद्रोहाचे कुटीर कारस्थान सुरू झाले. आपल्या भरतखंडातील संत परंपरेच्या ग्रंथसंपदेचा निज ठेवा अखिल विश्वाला कळावा, समजावा आणि उमजावा, याकरिता ही श्री समर्थ विवरण मालिका. छत्रपती शिवराय केवळ 50 वर्ष या आपल्या भारतभूमीला लाभले. या 50 वर्षाच्या सुवर्ण काळात जर आपण बघितले आणि जो इतिहास आपण घडला तो न भूतो न भविष्यती. छत्रपती घडला, मावळा उद्धरला, यवन नष्ट झाला, भगवा फडकला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम, श्रीराम. अर्थ तिथ नमस्कार रसिक श्रोत्यो, श्रीराम. अर्थतीर्थदेव या हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन अर्थात निलेशजी टर्ले यांच्या आध्यात्मिक स्टुडिओमध्ये श्री समर्थ विवरण मालिका अंतर्गत राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित संवाद रूपी मालिका सादर करीत आहोत. रसिक श्रोत्यो, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्राचे वर्णन करताना अनेक ज्येष्ठ ग्रंथाचे लेखक, अभ्यासक तसेच उपासक यांचा संदर्भ घेऊनच आपल्याशी संवाद साधत आहोत. श्री समर्थ रामदास स्वामी स्मरणात आले की आपल्याला बालपणीचे 205 श्री मनाचे श्लोक आठवतात. पारंपरिक सुखकर्ता दुःखहर्ता आरती, 17 उड्डाणे हुंकार वदनी, लवथवती विक्राळी ब्रह्मांडी माळा, तसेच श्रीमंत असा श्रीमद श्री दासबोध ग्रंथ, शेकडो अभंग आरत्या, भारुडे, करुणाष्टके, मंगलाष्टके आपल्या डोळ्यासमोर येतात. तसे बघायला गेले तर समर्थ रामदास स्वामी यांचे महात्म्य आणि त्यांचा आध्यात्मिक अधिकार निश्चितच थोडक्यात उलगडण्याजोगा नाही, हे आपणासही ठाऊक आहे. श्री समर्थांच्या जन्मापासून ते निजधामापर्यंतचा काळ विवरणाच्या माध्यमातून आपल्यासमोर यावा याकरता आपल्यासमवेत संवाद करण्याकरता एक विशेष समर्थनीय अभ्यासक आणि उपासक, लेखक, गीतकार, संगीतकार, नाटक लेखक, आणखी बरेच काही त्यांच्या लेखणीतून आपल्याला वाचायला मिळते. अमेरिकेचा विश्वकवी पुरस्कार प्राप्त तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर पहिली नाट्यकृती ज्यांनी उदयास आणली त्याकरता त्यांना संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार प्राप्त झाला. तसेच सामाजिक समाजभूषण पुरस्कार लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले श्री जयवंत पंदिरकर सर. पंदिरकर सर आपले टर्ले TV या यूट्यूब चॅनलच्या अर्थतीर्थदेव या सिरीजच्या श्री समर्थ विवरण मालिकेतून पहिल्या पर्वात मी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. श्रीराम. श्रीराम. रसिक श्रोते हो, श्रीराम. सकळ संत समागमी नतमस्तक होऊन तसेच रसिक श्रोतेवृंदास विनम्र अभिवादन करून अर्थतीर्थदेव अर्थात टर्ले TV यूट्यूब चॅनलचे सर्वा श्री निलेशजी टर्ले सर यांनी मला श्री समर्थ विवरण मालिकेच्या पॉडकास्टसाठी आमंत्रित केले, म्हणून निलेशजींचे विशेष अंतःकरणापासून आभार. तसेच प्रशांतजी आपलेही आभार. श्रीराम. श्रीराम. सर्वप्रथम प्रातस्मरामी पूज्यपाद
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय गंगाधर सरस्वती यांच्यापासून आजपर्यंतचे श्री समर्थ ग्रंथाचे अभ्यासक आणि उपासक तसेच समाजप्रबोधक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महंत श्री समर्थनीय विभूती यांचे स्मरण आणि अभिष्ट चिंतन करून श्री समर्थ विवरणास शुभारंभ करूया. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी अर्थात सगुण साकार तसेच निर्गुण स्वरूपात संचार करण्याची विज्ञान विभूती. अहो ज्यांचा जन्मच मुळी ईश्वरी संकेतानुसार झाला अर्थात श्री रामजन्मी प्रगटला नारायण अवतार. हनुमंत अंश आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या श्रीमुखातून श्रीराम जय जय राम या उपासना मंत्राची फलश्रुती प्राप्त झाली. अशी अगणित सामर्थ्याची प्रातस्मरामी श्री समर्थने विभूती अर्थात रामी रामदास. सूर्यनारायणाचे तेजोमय वलय, संत विभूती आविष्कार, अष्टमा सिद्धींचा भोक्ता, श्रीमंत विभूती राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. सूर्य उपासक, सत्वशील, आचारशील, भक्ती आणि शक्तीचे उपासक आणि सत्कर्म स्वधर्म योगी, धर्मस्थापनार्थाय धर्माधिकारी, अखंड ब्रह्मचारी व्रतस्थ, वैराग्यशील नेतृत्व, अखंड सावधान वृत्ती, तेजोमय कांती, तपश्चर्या, पुरस्चरण, तीर्थाटन, देशाटन, नामस्मरण, अखंड ध्यान, योगाचार्य, तपस्वी, निज स्वरूपानुसंधान आणि विश्व समाज प्रबोधक. श्री समर्थ म्हणजे बोधरूपी श्री मंगलाचरण, दासबोध, आत्माराम, करुणाष्टके, मंगलाष्टके, 13 कोटी गायत्री मंत्रांचा जप, 14 विद्या, 64 कलागुणांचा विद्या वाचस्पती, स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्मरक्षिता, निर्मळ, निश्चळ, संवेदनशील नेतृत्व, संकल्पसिद्धी स्वरूप, भक्ती स्वरूप, ज्ञानयोगी, नीती संपन्न, यश कीर्ती प्रताप संपन्न, मातृपितृ अधिकार, श्री सज्जनगणीय श्रद्धे विभूती आणि 7 नवाचा अधिकार संपन्न अर्थात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी. अहो 1200 सूर्यनमस्कार, शेकडो अभंग आरत्या आणि 1100 मठांची स्वस्थे स्थापना करून श्री समर्थांनी शेकडो शिष्यांना दिली उपासना मंत्रांची दीक्षा. श्री रघुकुल तिलक वंशज, श्री राम उपासक, अचल स्वरूप, पवनात्मज, कैवल्यमूर्ती, स्फूर्ती ब्रह्म, श्री हनुमंत अवतार, स्वधर्म स्थापनार्थाय श्रीमंत विभूती राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज. थोडक्यात शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामभक्त आणि हनुमंत अंश पतिताना पावन करणारे श्री समर्थ रामदास स्वामी. आईसा पुरुष धारणेचा तो एकची समर्थ, प्रपंच दाऊनी परमार्थ करितो एकची समर्थ. प्रपंच दाऊनी परमार्थ करितो एकची समर्थ. पंदिरकर सर, श्री समर्थ विवरण या मालिकेच्या सुरुवातीलाच आम्हा सर्वांना आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की आपला श्री समर्थांच्या जीवन कार्यावरील अभ्यास आणि लेखनाचा प्रवास केव्हा आणि कसा सुरू झाला याबद्दल थोडं सांगाल का? नक्कीच प्रशांतजी. म्हणून सर्वप्रथम गुलमोहर या हिंदी चित्रपटासाठी मी 2 गाणी लिहिली आणि ती प्रख्यात गायिका महालक्ष्मी अय्यर आणि अजित परब यांनी गायली. त्या गुलमोहर चित्रपटाचे कॅमेरामॅन शारदोजी दुखंडे सर यांनी मला एकदा फोन करून विचारणा केली की मी समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर डॉक्युमेंटरी केलेली आहे, परंतु त्या डॉक्युमेंटरीमध्ये गाणी नाही आहे. ती गाणी तुम्ही लिहाल असे निर्मात्याला आधीच मी सांगितलेले आहे. असे बोलून मला 4 दिवस दुखंडे पुण्याला घेऊन गेले आणि रात्री 11:30ला त्यांनी मला डॉक्युमेंटरीची सिच्युएशन
आणि सीन समजून दिले. कारण डॉक्युमेंटरी ही आधीच शूट केली गेली होती. त्यांनी मला सांगितले 8-15 दिवसात ही गाणी लिहून आपण आम्हाला द्या. पण बघा इथे श्री समर्थोपा अशी झाली की ते गेल्यानंतर अगदी 1 तासामध्ये ती 3 गाणी लिहून आणि संगीतबद्ध करून झाली. आणि सकाळी मी त्यांना त्यांच्या हातात ठेवली सुद्धा. त्यांच्यासाठी ती आश्चर्याची गोष्ट होतीच, पण माझ्यासाठी आश्चर्याची आणि भाग्याची गोष्ट अशी की ती 3ही गाणी पद्मश्री पंडित श्री सुरेशजी वाडकर सर यांनी गायली. आणि आस्थागायक पंडित सुरेशजी वाडकर सरांनी आपली म्हणजे माझी 18 गाणी गायली आहेत. याचे सर्वस्व क्रेडिट अर्थात श्री सद्गुरू कृपा. वा, पंदिरकर सर, 1 तासात 3 गाणी लिहून संगीतबद्ध करणं म्हणजे खरोखर हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणायचा. सर, आमची अशी इच्छा आहे की आपण 3 गाण्यांपैकी कोणतेही एक गाण्याचा मुखडा कृपया आमच्यासाठी गाऊन दाखवावा. चमत्कारच झाला म्हणायचा प्रशांतजी. कारण सिच्युएशन माहीत नव्हती, काय लिहायचे माहीत नव्हते. आजही मला कधी कधी आठवते की समर्थांनी माझ्याकडून 1 तासात 3 गाणी लिहून संगीतबद्ध करून घेतली आणि ती 3ही गाणी पंडित सुरेशजी वाडकर सर यांनी गायली. तेव्हा नक्कीच मला त्या गाण्यातील मुखडा गायला आवडेल. श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो. छत्रपती घडला मावळा उद्धरला यवन नष्ट झाला भगवा फडकला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वा सर वा, कसला सुरेख आवाज आहे तुमचा. असं वाटतंय ती गाणी तुम्हीच गायली आहेत की काय. सर, आता जरा नवीन विषयाकडे वळूया. आपण लिहिलेल्या शिवसमर्थ नाटकाविषयी थोडे संवाद व्हावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे. प्रशांतजी, मलाही सांगायला नक्कीच आवडेल. तो म्हणजे माझ्या आयुष्यातला हा दुसरा चमत्कार म्हणायचा. श्री शिवसमर्थ नाटक हे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरील पहिली नाट्यकृती 2014 साली उदयास आली. श्री शिवसमर्थ नाटकातील संपूर्ण लेखन आणि भक्तिरचना संगीतबद्ध करण्याचे भाग्य मला लाभले. त्याचप्रमाणे श्री शिवसमर्थ नाटकाचे दिग्दर्शक, हास्य जत्रेतील आयामी कलावंत प्रसादजी खांडेकर यांनी उत्तमरित्या ते साकारले. तसेच नाटकातील संपूर्ण गाण्याचे संगीत संयोजन श्री ज्ञानेशजी पेंढारकर आणि श्री ज्ञानेशजी देव यांनी साकारले. या नाटकातील निर्माते होते माझे मित्र श्री सुरेशजी टिके साहेब, श्री कृष्णा नारकर साहेब, तसेच विजयजी चव्हाण साहेब. या शिवसमर्थ नाटकासाठी मला विशेष असे आशीर्वादपर श्रेष्ठ विभूतींचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये शिवचरित्रकार दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, त्याचप्रमाणे श्री समर्थ व्यासपीठाचे माजी अध्यक्ष दिवंगत सुनीलजी चिंचोळकर आणि श्री समर्थ उपासक मोहनबुवा रामदासी सज्जनगड सातारा. अशा अनेक मान्यवर विभूतींनी या नाटकासाठी मला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आशीर्वादातूनच ही श्री शिवसमर्थ नाट्यकृती उदयास आली. यानंतर श्री समर्थांच्या मालिकेसाठी आणि चित्रपटासाठी लिखाण हे समर्थ कृपेने सुरू आहे. उत्तम सर, उत्तम. सर, तुमच्या आयुष्यातील कलागुणांचा जीवनपट ऐकून खरंच फार छान वाटतंय. माझं तर भाग्यच नव्हतं असं म्हणा ना. कारण ॲक्च्युली ना ते नाटक मी नाही पाहिले आणि ज्यांनी ते बघितलं ना त्यांच्या तोंडून त्या नाटकाचं मी कौतुकच ऐकलेलं. सर, आता जरा समर्थांच्या जन्माच्या आधीचा काळ याविषयी थोडं विस्तारित स्वरूपात तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? श्री समर्थांच्या जन्माच्या आधीचा काळ जर बघितला तर 1200च्या काळामध्ये संत शिरोमणी, संत पारखी, संत गोरोबा काका जन्माला आले आणि त्याच काळात संत नामदेव महाराज, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी चतुर्धा मुक्तीची भावंडे संत म्हणून जन्माला आली. क्रमाने पुढे संत चोखामेळा, संत सोयरा, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत कबीर, संत जोगा, संत तेली, संत जगमित्र नागा, संत कानोबा पाठक, संत परिसा भागवत
संत जनाबाई, संत विसोबा खेचर, संत चांगदेव, संत अनंत भट. श्रोते हो, पुढे 1200 ते 1300च्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिकापूर यांचा अमानुष यवनी अत्याचार. बरं, 1400च्या काळात यवनांचा वासनिक अत्याचार. 1500च्या काळात संत एकनाथ महाराज पैठणमध्ये जन्माला आले आणि त्याच काळात गंगाधर सरस्वती यांनी श्री सद्गुरू चरित्र लिहिले. म्हणजे सर गुरुचरित्र म्हणायचं का तुम्हाला? नाही, गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे प्रशांतजी. गुरु हा मार्ग दाखवतो आणि सद्गुरू हा सन्मार्ग. आयुष्यातील सगळेच गुरु शेवटी स्मशानापर्यंत पोचवतात. सद्गुरू मात्र स्मशानाच्या पलीकडे मोक्ष प्राप्त करून देतात, कारण सद्वस्तू दाखवी श्री सद्गुरू. सर, गुरु आणि सद्गुरू यांच्यामध्ये उत्तम निवाडा सांगितलात तुम्ही सर, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. म्हणून 1200 ते 1500 पर्यंतच्या काळामध्ये जेवढे संत उदयास आले ते केवळ भक्तीचे उपासक होते. आपल्या भरतखंडातील 4 युगे पाहिली तर कुते जनार्दनो म्हणजे श्री महर्षी व्यास यांनी श्री महागणेशाकडून एका टाकेत महाभारतासारखा ग्रंथ लिहून घेतला. त्या महर्षी व्यासांचे मूळ नाव नारायण होते. त्यावेळी होमहवनातून विषय विकारांचा नाश केला जाईल. त्रेतायाम रघुनंदन म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांचे सद्गुरू श्री वसिष्ठ, त्यांचे सुद्धा मूळ नाव नारायण होते बरं का. त्यावेळी राक्षसी कृत्याचा बाण मारून विनाश केला जात होता. द्वापारे रामकृष्णच्च अर्थात श्रीकृष्णाचे सद्गुरू संदीपनी स्वारी, त्यांचेही मूळ नाव नारायण होते. त्यावेळी सुदर्शन चक्राचा वापर केला जाईल. आणि आता तुम्हाला आठवत असेल तर पहा की श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायणच होते. काय आश्चर्य आहे ना. सर, समर्थांबद्दलची ही सर्व माहिती तुमच्या तोंडून ऐकताना खूप समाधानकारक अनुभव मी आणि आमचे प्रेक्षक अनुभवत आहे. सर, श्री शिव समर्थ या नाटकामध्ये तुम्ही गाणं लिहिले असं आम्ही ऐकलंय, तर त्या गाण्यातील 2 ओळी तुम्ही आमच्यासाठी ऐकवाल का? मलाही गायला आवडेल प्रशांतजी. तेही श्री शिवसमर्थ नाटकातील गाणे पद्मश्री पंडित सुरेशजी वाडकर सरांनी गायले आहे. ती भक्तिरचना आहे. 4 युगे नारायण बोले, 4 युगे नारायण बोले, कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता 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 द्वापार कली, 4 युगे नारायण बोले. कलियुगी श्रीपाद श्रीवल्लभ, नारायण मुखी श्रीवल्लभ, समर्थ तुची नारायण तुची, श्रवणी दावेयले दत्तात्रेय तुचे, 4 युगे नारायण बोले, कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता 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 द्वापार कली, 4 युगे नारायण बोले, 4 युगे नारायण बोले. वा सर, वा. खरोखर ऐकून खरंच मन प्रसन्न झालं एकदम. आणि आता श्रोते हो, 1608 मध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. आणखी विशेष गोष्ट म्हणजे 1608 मध्येच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि पुढे 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म. त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भक्तीसहित शक्तीचे उपासक होते आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे भक्तीचे उपासक होते. सर, 1200 ते 1300 काळामध्ये यवनी अत्याचार झाला असा आपण विशेष उल्लेख केला, त्याबद्दल थोडे सांगाल का? त्याच आपल्या भरतखंडावर यवनी राक्षसाने किती वर्ष
आणि कशा पद्धतीने अमानुष अत्याचार केला तो आता पुढे पहा. परंतु त्याकरिता श्रीमंत शिवचरित्रकार श्री बाबासाहेब पुरंदरे आपल्या शिवचरित्रात असे म्हणतात की 7व्या ते 13व्या शतकामध्ये ऊन सोन्याचा तर पाऊस मोत्याचा पडत होता. फुलांवर अत्तरांचा दव आणि स्त्रियांच्या सोन्याच्या बांगड्या कपडे धुत असताना घासून घासून नदीचे काठ सोनेरी झाले होते. इतका आपला भारत देश सुवर्ण क्रांतीने बहरलेला होता. परंतु मागील 1050 वर्षापूर्वीचा इतिहास आणि परिस्थिती पाहिली तर समर्थर काय म्हणतात ते पहा. राजा देशद्रोही झाला, देवस्थळांचा उच्छेद केला, तीर्थमहिमा सफळ मोडीला ठाई ठाईचा. 551 ते 567 म्हणजे 16 वर्ष चीनी प्रवासी हुसेन संग आपल्या भारत देशात हिंडत होता. 4 दिवसात क्षत्रिय घराणे राज्य करीत होते. आपापसात वैर, भांडणे व तत्त्वज्ञानावर शाब्दिक हल्ले होत होते. परंतु परदेशातून आपल्या देशावर राज्य प्रस्थापित केले नसल्यामुळे आपला धर्म सुरक्षित होता आणि देश निर्भय स्थितीत होता. हुसेन संघच्या निरीक्षणाखाली भारताची मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती विशेष अशी प्रशंसनीय होती. कनौजच्या शिलादाताने सारा भारत देश आपला पादाक्रांत केला होता, परंतु त्यांना महाराष्ट्र जिंकता आला नव्हता. परंतु 712च्या सुमारास बगदाद वालिद नामक खलीदच्या आज्ञेने व इराणच्या सुभेदाराच्या मदतीने मोहम्मद कासिमने प्रथमच सिंध प्रांत काबीज केला आणि कलियुगाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुरुषांवर अत्याचार करून त्यांना मुसलमान करण्यात आले. 5, 50, 100, 200 नव्हे तर हजारो कुलीन स्त्रियांना दासी करून त्यांची इराण देशात विक्री केली. हिंदूंची भव्य सुंदर मंदिरे, देवालये उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या. सिंध प्रांतावर त्यावेळी एका ब्राह्मण घराण्याचे राज्य होते. त्या ठिकाणी त्यांचा पराभव करून पाशवी अत्याचार करून मुसलमान धर्माचे बीज प्रथमतः रुजवले गेले. त्यानंतर सुमारे 250 वर्षाचा काळ लोटला. त्या काळात पंजाब, सिंध यांच्या पश्चिमेकडील राष्ट्रात म्हणजे अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या देशात यवनीय दशक सुरूच होते. पुढे 1001 ते 1027 या 27 वर्षाच्या काळात मोहम्मदाने आपल्या देशावर 17 सभ्या केल्या. त्यांनी ठाणेश्वर येथून असंख्य हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना कैद करून त्यांच्यावर अत्याचार केला. नंतर मथुरा लुटली. तेथील पवित्र देवालय नष्ट करून मूर्ती फोडण्यात आल्या, घरांना आगी लावण्यात आल्या, अनेक हिंदूंना गुलाम करण्यात आले. या यवनरूपी अत्याचारी राक्षसी भ्रष्ट असूंचे एकच काम लुटमार करून स्त्रियांना पळवून जनान खाण्यात कोंबणे. असा 500 ते 700 वर्ष अखंड धुमाकूळ माजला होता. मुघल संस्थेचा संस्थापक तैमूर याचे धोरण होते. अखिल भरतखंडाचा नाश करून हिंदुस्थानावर स्वारी करून सर्वच्या सर्व हिंदूंना मुसलमानी शिक्षा देण्याचे कुटीर कारस्थान होते. हिंदू धर्माचे बीज नष्ट करून आपण स्वतः सत्ताधारी होऊन गाजी होण्याचे धोरण होते. तब्बल 40 वर्ष मुघलांच्या दरबारात व मुसलमान सरदारांच्या संगतीत वावरलेला बर्नियर म्हणतो, सर्वच मुसलमान केवळ स्त्रियांचे शौकीन होते. त्यांचा जन्ममुळी केवळ भोगी विलासी कामिक वासनांचा अत्याचार आणि स्वैराचार करण्यासाठी झाला असावा. पुढे बर्नियर म्हणतो, मुसलमानी आचार म्हणजे पाशवी शक्तीच्या बळावर आणि मानव जातीवर लादलेला एक अनिष्ट आणि अपायकारक प्रचार आहे. नंतर एल्फिन्स्टन म्हणतो, यवनांचा स्त्रीलंपटपणा आणि अत्यंत दुष्ट दुर्गुण त्यांच्या हाडामासात नखशिखांत रुजलेला होता. घरंदाज आणि श्रीमंत सुंदर स्त्रिया पळवून त्या अरब देशात विकण्याचा जणू त्यांचा सरकारमान्य व्यापारच सुरू होता. स्त्रियांची विटंबना, मंदिरातील मूर्तींचा विध्वंस हेच त्यांचे पाशवी ध्येय होते. इसवी सन 1296च्या आधीपासून करण वाघेला हा राजपूत राजा गुजरातमध्ये राज्य करत होता. एकदा गुजरात काबीज करण्याची अल्लाउद्दीन खिलजीला लहर आली. त्याने मलिकापुरी आपल्या सरदाराला हाताखाली घेऊन गुजरात प्रांत जिंकला. वाघेलाचा पराभव झाला आणि त्याची पत्नी राणी कमलादेवी मुसलमानांच्या हाती लागली. तिचा अल्लाउद्दीनच्या जनानखान्यात दुर्दैवी प्रवेश झाला. तिला देवल देवी नावाची सुंदर मुलगी होती. तिला प्राप्त घेण्यासाठी पुन्हा युद्ध झाले आणि विजय मिळवून देवल देवीला जिंकून तिचा निकाह अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाशी झाला. इथून खऱ्या अर्थाने आंतरजातीय विवाहाचे पर्व सुरू झाले
आणि देशद्रोहाचे कुटीर कारस्थान सुरू झाले असं मला वाटते. पुढे श्रोते हो, 1290 ते 1320चा सत्ता अर्थात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी हा अत्याचारी, विश्वासघातकी आणि धूर्त बुद्धिवादी कुविख्यात पापी राजा झाला. 1308 ते 1312 मध्ये जनरल मलिक काफूर याने अल्लाउद्दीन खिलजी याच्या सहकार्याने दक्षिणेतील देवगिरीचे यादव याचा पराभव केला. 1320 मध्ये तुघलक याने प्रथमच अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव केला. 1320 ते 1413 मध्ये दिल्लीवर तुघलकांचे राज्य आले आणि त्यांनी स्त्रिया आणि पुरुषांची पिळवणूक, उपासमार, अत्याचार करून सर्वांना गुलाम करण्यात आले. त्यामध्ये 1398 मध्ये मोंगलस यांनी मुघल संस्थेचा संस्थापक तैमूरच्या नेतृत्वाखाली दिल्ली काबीज केली. त्यामध्ये वृद्ध तसेच लहान बालकांची हत्या, स्त्रियांवर अत्याचार करून 1,00,000 लोकांची हत्या करण्यात आली. पुढे 1414 ते 1526 मध्ये तैमूर आणि लोधी घराण्याने आपले राज्य प्रस्थापित केले. पुढे 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पानिपतच्या युद्धात पराभव केला आणि दिल्ली मुघल साम्राज्य स्थापित केले. 1526 ते 1605 मध्ये हुमायूँ अकबर आणि जहांगीर यांनी आपले यवनी साम्राज्य प्रस्थापित केले. बरं प्रशांतजी, मी आता इथे का थांबलो? कारण 1608 मध्ये राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. श्रोते हो, आपल्या भरतखंडातील संत परंपरेच्या ग्रंथसंपदेचा निज ठेवा अखिल विश्वाला कळावा, समजावा आणि उमजावा याकरिता ही श्री समर्थ विवरण मालिका. म्हणून खरोखर पुन्हा एकदा टर्ले TV यूट्यूब चॅनलच्या अर्थचित्त देव या हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन अर्थात निलेशजी टर्ले सरांनी श्री समर्थ विवरण मालिकेसाठी मला बोलावले. त्याकरिता मी निलेशजींचे मनस्वी धन्यवाद मानतो. पंदिरकर सर, आपले सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. कारण समर्थ रामदास स्वामींबद्दलची आजपर्यंत आम्हाला थोडक्यात माहिती होती, पण आता तुमच्यामुळे आम्हाला सखोल समर्थांबद्दलची माहिती समजत आहे. सर, आपण मांडलेला यवनी अत्याचाराचा आलेख हा प्रत्येक मनुष्याच्या अंतरी विचार करण्यासारखा आहे. तसेच आपण आता पुढे काय सांगाल याची आम्हाला उत्कंठा लागलेली आहे. सर प्रशांतजी, आता आपण संतांच्या आगमनाचा आलेख हा विस्तारित स्वरूपात पाहू. देहू गावातील श्री संत तुकाराम महाराज यांच्या आगमनाची तिथी आहे 22 जानेवारी 1608 आणि निर्वाण तिथी 10 मार्च 1650. अर्थात जगद्गुरु तुकोबाराया या आपल्या भरतखंडाला केवळ 42 वर्ष लागली. त्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या आगमनाची तिथी आहे 24 मार्च 1608 आणि निर्वाण तिथी 13 जानेवारी 1681. अर्थात राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी 74 वर्ष जगले. 74 अर्थात बेरीज ही 11 आली, म्हणजेच हनुमंत हा 11वा रुद्र होता. अर्थात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आणि पुढे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगमनाची तिथी आहे 19 फेब्रुवारी 1630 आणि निर्वाण तिथी 3 एप्रिल 1680. अर्थात महामानव हिंदवी स्वराज्य स्वधर्म प्रवर्तक छत्रपती शिवराय केवळ 50 वर्ष या आपल्या भारतभूमीला लाभले. या 50 वर्षाच्या सुवर्ण काळात जर आपण बघितले आणि जो इतिहास आपण घडला तो न भूतो न भविष्यती. अर्थात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. होते हो, आता इथे बघा, श्री संत तुकाराम महाराज यांच्या मातोश्री कणकाई, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मातोश्री राणूबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जगतजननी जिजामाता, म्हणजेच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पंदिरकर सर, संत परंपरेचा आलेख ऐकून आनंद वाटला आणि अत्याचाराची आपण जी विस्तारित स्वरूपात मांडणी केली तिला खरोखर तोड नाही. रसिक श्रोतेहो, आपल्या पुढे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून 7 खंडात श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याचे स्वरूप अर्थात जन्मापासून ते निजधामापर्यंतचा काळ समूळ विस्तारित स्वरूपात हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन व
आपल्या श्री पंदिरकर सर यांच्या समेत श्री समर्थ विवरण मालिका सादर समर्पण करीत आहे. पंदिरकर सर, तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. आज आपण इथंच थांबत आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, समर्थांबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. त्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा एपिसोड तुमच्या सोशल मीडियावर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. श्रीराम. जय राम जय जय राम. अर्थ तिथ दे